नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो टॉपिक आहे पा तो म्हणजेच जो की करंट अफेअरचा टॉपिक असेल तो म्हणजे क्रॉपिक हा टॉपिक आहे पा. हे AI मीट्स ॲग्रिकल्चर म्हणजे नेमके काय, तर जे आपण जर पाहिलं असेल आता जे की बाकीचे जे सेक्टर्स असतील जसे की बँकही असेल याच्यामध्ये AIचं जो असेल ते इंट्रोडक्शन होतंय पा. बऱ्याच ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे असेल पा त्याचा वापर करण्यासाठी सुरुवात केलेली. तसंच ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा AI जे असेल ते याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं चाललेलं आहे. तुम्ही बारामतीचं जर समजा कृषी प्रदर्शन जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा शुगर केनमध्ये AIचा उपयोग करून कसं उत्पन्न वाढवलंय हे सुद्धा आपण तिथं पाहिलेलं आहे. तसंच हे क्रॉपिक जो असेल हे क्रॉपिक काय मग, तर ह्या क्रॉपिकमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शेतकऱ्यांना त्याचा फायदा पोहोचवला जाईल पा. ती जी प्रधानमंत्री फसल बीमा योजना जी असेल पा या योजनेच्या अंडरमध्ये ह्या क्रॉपिकचा उपयोग होणार आहे. ते सगळ्या गोष्टी या क्रॉपिक बद्दलच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहे पा. आता पा सुरुवातीला ते म्हणजे क्रॉपिक म्हणजे नेमकी काय असते प्रश्न विचारला जाईल पेपरला. क्रॉपिकचा लॉंग फॉर्म पा. क्रॉपिकचा लॉंग फॉर्म ए कलेक्शन ऑफ ए रिअल टाइम ऑब्झर्वेशन अँड फोटो ऑफ ए क्रॉप्स. ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या फोटोवरती अवलंबून राहतील या क्रॉपिकमध्ये. म्हणजेच याच्यामध्ये काय केलं जाईल, कलेक्शन अँड रिअल टाइम ऑब्झर्वेशन, तुमचं जे सध्याची जी काही परिस्थिती असेल क्रॉप्सची, जी काही हेल्थ असेल त्याची जी परिस्थिती असेल त्या सगळ्यांचे फोटोग्राफ्सवरून तुम्हाला जे त्याच्यावरचे उपाय जे असतील ते त्याच्याद्वारे सांगितले जातील पा. याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं क्रॉपिकचा लॉंग फॉर्म काय होतो, कारण पेपरला ते विचारलं जाईल पा. याच्यामध्ये अजून दुसरं काय, जे काही फोटोग्राफ्स असतील स्टँडिंग क्रॉप्सचे ते फोटोग्राफ्स घेतले जातील अँड ॲनालिसिस देम युझिंग AI पॉवर्ड इमेज रिकग्नायझेशन. म्हणजेच AIचा उपयोग करून जे तुम्ही काढलेले जे फोटो असतील त्या फोटोला काय ॲनालिसिस केलं जाईल त्याचं, आणि त्याच्यावरती जे काय झालं असेल तुमच्या स्टँडिंग क्रॉपवरती त्याच्यावरती उपाय तुम्हाला तिथं सांगितले जातील. हे डेव्हलप कोणी केलं मग, तर हे डेव्हलप करणारी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री पा. आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री परंतु अंडर द फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी FIAT याच्यासाठी सुद्धा सेपरेट फंड दिलेला आहे. हे लक्षात ठेवा. क्रॉपिक जे काय असेल मोबाईल ॲप आहे हे, तर हे मोबाईल ॲप कोणी डेव्हलप केला असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असेल ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. त्याच्यानंतर ही कोणत्या फंडच्या अंडर ही स्कीम जी असेल किंवा हे मोबाईल ॲप असेल ते डेव्हलप होते, तर ते म्हणजेच काय, फंड फॉर इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी ऑफ ए PMFBY पा. PMFBY जी असेल योजना त्याच्यामध्ये जे काही फंड देणार आहे त्या फंडच्या अंडरमध्ये याच्या क्रॉपिक जे असेल याला सुद्धा पैसे तिथं दिले जाणार आहेत पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी क्रॉपिक मोबाईल ॲप असेल याचा जो उपयोग असेल हा उपयोग इनिशियल लेवलला खरीप 2025 म्हणजे आत्ताचा जे सुरू येते आणि त्याच्यानंतर 2025-26चं जो काय रब्बी असेल याच्यासाठी याचा वापर आत्ता केला जाणार आहे इनिशियल लेवलला. अजून दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की इनिशियल लेवलला सुरुवात आहे म्हणून आपण याला जे काही 50 डिस्ट्रिक्ट असतील पा, 50 डिस्ट्रिक्ट पर सीझन अक्रॉस डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स, जे काही डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स असतील आपले त्याच्यातले 50 डिस्ट्रिक्ट तिथं कव्हर केले जाणार आहेत. आणि त्याच्यामधले 3 क्रॉप जे असतील, 3 क्रॉप फोकसिंग ऑन ए 3 इन्श्युअर क्रॉप पर डिस्ट्रिक्ट, म्हणजे जे इन्श्युअर केले जाणारे जे 3 क्रॉप्स असतील ते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस असतील. तर हे इनिशियल लेवलला स्टेप्स उचललेले आहेत पा इनिशियल लेवलला. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं क्रॉपिकचा लॉंग फॉर्म हे कोणी डेव्हलप केलंय, कोणत्या फंडच्या अंडर, आणि ती स्कीम कोणती, तो स्कीम जे असेल त्याच्या अंडर कोणता फंड आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पा. दुसरं ते म्हणजेच तुमचं फंडिंग पॅटर्न काय असणार आहे. हे जे क्रॉपिक जे असेल, हे जे मोबाईल ॲप असेल याला किती रुपये फंड दिला जाणार आहे, किंवा ज्या फंडच्या अंडर हे क्रॉपिक येणार आहे ज्याला पैसे दिले जाणार आहेत तो फंड कोणता आहे, तर तो फंड आहे द फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. जो कोणत्या स्कीमच्या अंडर येतो असं जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर असेल PMFBY पा. प्रधानमंत्री फसल बीमा योजना जी असेल तर ही योजनेच्या अंडर हा फंड येतो आणि त्याच फंडद्वारे याला पैसे दिले जाणार आहे क्रॉपिकसाठी पा. मग हे किती फंडला किती टोटल आउटले किती आहे, तर 825 करोड एवढे पैसे या फंडसाठी आहेत. कोणता फंड आहे हा, फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी या फंडसाठी पा. जे काही डिफरंट इनोव्हेशन्स करण्यासाठी जे काही क्रॉप इन्शुरन्स ज्या स्कीम्स असतील त्याच्यामध्ये डिफरंट जे इनोव्हेशन्स असतील त्याला आणण्यासाठी हा फंड उपयोगाला येतो. तर त्याला टोटल पैसे 825 करोड रुपये दिलेले आहेत पा. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच क्रॉपिक म्हणजे नेमकी काय थोडंसं डिटेलमध्ये पाहिजे आपल्याला, तर ते क्रॉपिक म्हणजे काय आपल्याला पाहिजे पा.
तर क्रॉपिक म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म मी सांगितलाय. हे एक मोबाईल ॲप असणार आहे पा. हे काय असणार आहे? एक मोबाईल ॲप असणार आहे. हे काय करणार आहे? हे अलाउज द फार्मर टू अपलोड फीड फोटोग्राफ्स ॲट अ डिफरंट क्रॉप सायकल स्टेजेस. म्हणजे तुमच्या शेतात जे असलेलं पीक असेल डिफरंट स्टेजेसला त्याचे फोटोग्राफ्स काढून तुम्ही या मोबाईलद्वारे फोटोग्राफ्स काढू शकतात. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये तुमचा जर एखादा डिसीज आलेला असेल, एखादं जर तुमची पेस्ट आलेली असेल, त्याच्यावरती जर उपाय पाहिजे असेल तुम्ही या मोबाईल ॲपद्वारे काय करू शकतात? ते फोटो घेऊ शकतात. आणि ते फोटो घेतल्यानंतर AI बेस्ड मॉडेल्स आहे पा. AI बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड मॉडेल अँड क्लाउड प्लॅटफॉर्म विल ॲनालाइज द फोटोज. ते जे असेल ते ॲनालाइज केलं जाईल ते फोटोज सगळे जे काय तुम्ही घेतलेले असतील. मग त्याच्यामध्ये तुमचे क्रॉपच्या ग्रोथ स्टेजेस जे असतील वेगवेगळ्या ते कशा प्रकारे वाढत आहेत, त्याला डॅमेज जो झाला असेल समजा एखाद्या वेळेस तर तो डॅमेज कशा प्रकारे त्याला रिकवर कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टी हे AI बेस्ड जे मॉडेल असेल ते तिथं चेक केलं जाईल किंवा ते ॲनालिसिस करेल पा. त्याच्यानंतर वेब बेस्ड डॅशबोर्ड जो असेल पा, वेब बेस्ड डॅशबोर्ड जो असेल ह्यो काय करेल? व्हिज्युअलाइज द डाटा फॉर द ऑफिशियल्स. म्हणजे जे तज्ञ लोक असतील तर त्या तज्ञ लोकांना हे जे तुमचा डाटा असेल वेब बेस्ड डॅशबोर्डवरून जो डाटा आलेला असेल तो डाटा या लोकांकडे पाठवला जाईल जे तज्ञ लोक असतील. आणि त्याच्यानंतर ते नेसेसरी ॲक्शन म्हणजे ते त्याच्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारचा उपाय सांगून तुम्ही काय करू शकतात? त्याच्यावरती जे काय ॲक्शन्स असेल ते तुम्ही घेऊ शकतात पा. दुसरी गोष्ट, फोटोग्राफ्स आर ए क्राऊड सोर्स फ्रॉम द फार्मर्स अक्रॉस द डिस्ट्रिक्ट फॉर कॉम्प्रेहेन्सिव्ह डाटा कलेक्शन पा. आता तुम्ही ही जी स्कीम असेल सुरुवातीला वेगवेगळ्या ॲग्रो क्लायमॅटिक झोन्समध्ये 50 डिस्ट्रिक्टसाठी वापरताय. पण त्या डिस्ट्रिक्टचा जर डाटा तुम्हाला कलेक्ट करायचा असेल, एखाद्या वेळेस जर समजा नॅचरल कॅलॅमिटी झालेली असेल किंवा एकदम खूप जास्त एखादा डिसीज आला आणि त्याच्यामुळे सेव्हर अटॅक होऊन तिथं डॅमेज झालेला असेल, त्याच्यासाठी तुम्हाला जर डाटा पाहिजे असेल तर या मोबाईल ॲपचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. डायरेक्ट तुमच्याकडे डाटा येऊ शकतो पा. दुसरं ते म्हणजेच तुमचं अजून हेल्प काय होणार? डाटा हेल्प्स ॲटोमेट क्रॉप लॉस असेसमेंट अँड फॅसिलिटीज कॉम्पेन्सेशन अंडर PMFBY पा. जर आता PMFBY जी असेल ही विमा योजना आहे. जर तुमचा लॉस झाला असेल तर त्याला तुम्हाला विमा द्यावा लागतो. मग आपल्याला डायरेक्टली हेल्प होणार आहे की जे काही लॉसेस झालेले असतील ते लॉसेस कशा प्रकारचे आहेत, किती आपल्याला कॉम्पेन्सेशन म्हणजेच त्यांना किती पैसे द्यायचे, त्या सगळ्या गोष्टी ज्या PMFBYच्या अंडरमध्ये येतात त्या आपल्याला तिथं सोप्या होतील पा. दुसरं अजून प्रोव्हाइड द रिअल टाइम इन्फॉर्मेशन ऑन ए क्रॉप हेल्थ फॉर द फार्मर्स अँड authorities to the monitor and address issue. जे काय तुमची ॲक्च्युअल जी माहिती असेल डायरेक्ट शेतावरून ते फोटो आलेले असतील तर क्रॉपच्या हेल्थ जी असेल ती कशा प्रकारे आहे, त्याच्यानंतर त्याचा डायरेक्टली तुमचा तिथं इश्यू तिथं सॉल्व्ह केला जाईल पा या मोबाईल ॲपद्वारे. म्हणजेच हे मोबाईल ॲप जे असेल हे सगळ्यात जास्त उपयोगाला येणार आहे PMFBY साठी पा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी जास्त येईल पा. कारण इथं तुमचे जे काही क्रॉपची हेल्थ असेल, एखादा डिसीज आला असेल, एखादी पेस्ट आली असेल, नॅचरल कॅलॅमिटीज जर लॉस झाला असेल तर ह्याच्यामधून तुम्हाला विमा पण भेटणार असतो. तर त्याच्यासाठी ही जास्तीत जास्त उपयोगाला येईल पा. आता शेवट जाता जाता प्रत्येक वेळेस आपण एक प्रश्न घेत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं असते पा. कमेंट बॉक्समध्ये द्यायचं असते. तर सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पा. तर प्रश्न काय आजच्या टॉपिकवरचा, विच प्लॅटफॉर्म विल बेस टू ॲनालाइज यूज टू ॲनालाइज द डाटा कलेक्टेड थ्रू द क्रॉपिक मोबाईल ॲप. पहिलं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज नॅशनल पोर्टल AI बेस्ड मॉडेल्स अँड क्लाउड प्लॅटफॉर्म. तिसरा ऑप्शन आहे मोबाईल ॲप ॲनालिटिक्स सॉफ्टवेअर डायरेक्ट डाटा शेअरिंग विथ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. जो काय प्लॅटफॉर्म असेल हा प्लॅटफॉर्म कोणता प्लॅटफॉर्म आहे असा, विच प्लॅटफॉर्म विल बी यूज टू ॲनालाइज द डाटा कलेक्टेड थ्रू द क्रॉपिक मोबाईल ॲप. क्रॉपिक मोबाईल ॲपद्वारे असा कुठला प्लॅटफॉर्म आहे जो डायरेक्ट ॲनालिसिस डाटाचं करणार आहे. तर ते खालीलपैकी कोणतं जे उत्तर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे पा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर आणि लाईक करायचं आहे पा. आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.